अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी ऐतिहासिक आणि कठोर कारवाई करत प्रथमच प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिक इन नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोटोपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1988 अंतर्गत एका सराईत ड्रग तस्कराला स्थानबद्ध केले आहे। जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या विरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कायदेशीर कारवाई मानली जाते। वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली। एकदा मी करेक्ट करतो, म्युलचे 4, डेबिटचा 1 आणि चेकचा 1 असेच आहे। फक्त म्युलचे 4 असते, तुम्हाला तर करेक्ट करू मी एकच सांगतो। मध्यवर्ती कारागृह अमरावती या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात येणार आहे। त्याच्या स्थानबद्धतेचा जो कालावधी आहे तो ॲडव्हायझरी बोर्डच्या सुनावणीनंतर निश्चित होईल।